अजित पवार यांनी धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदासंदर्भात मोठं वक्तव्य केलंय। धनंजय मुंडे यांना न्यायालयानं एका प्रकरणात क्लीन चिट दिलेली आहे, दुसऱ्या प्रकरणात न्यायालयीन चौकशी सुरू आहे। त्यात त्यांचा दुरान्वय संबंध नसेल तर आम्ही त्यांना संधी देऊ असं दादा म्हणाले होते। तर यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये तुम्ही पेपरला वाचलं, त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्याच्यामध्ये न्यायालयाने काय सांगितलं त्यांना त्याच्यामध्ये कुठेही क्लीन चिट दिली, कुठेही त्यांचा दोष नाहीये। त्यांना एक मिनिट, कृषीच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर जे आरोप झालेले आहेत ते मी म्हणत नाही, न्यायालयाने सांगितलं आणि ज्यांनी ते आरोप केले त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये दंड पण 1 लाख रुपये का काही दिलेला आहे। आपल्या इथं न्याय व्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे, त्यांनी दिलेला तो निर्णय आहे आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देतो। या सरकारमध्ये फौजदार सुद्धा त्यांचे आणि न्यायालय सुद्धा त्यांची आणि चौकशी समिती त्यांच्या, त्यामुळे कोणाला क्लीन चिट दिलेले आहे मिळणार आहे हे आधीच ठरलेलं असतं। ज्या प्रकारामध्ये त्यांना जावं लागलं तो विषय अत्यंत गंभीर आहे। इतक्या घाईघाईनं एखाद्या मंत्र्याला परत मंत्रिमंडळात घेणं अद्यापच्या खटल्याचा संपूर्ण निकाल लागतो। एवढी घाई काय झाली अजित पवार? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।